हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता ना हा ब्लॉग असणार आहे असंच आमचं नाईट आउट ब्लॉग. तर आम्ही सोसायटी फ्रेंड्सने डिसाईड केलं आहे की नाईट आउटला जायचं. सो आपण भेटूया आमच्या फ्रेंड्सला. सो लेट्स गो गाईज. गाईजची मुलगी आयुष्यात कधी आली नाही आहे, आमच्यासोबत ती आज आली आहे. नाईट आउटला कधी नाही आली आहे, ती आज आली आहे. खूप जास्त एक्सायटेड आहे आम्ही आज. तर आम्ही आज काय काय करणार आहे हे तुम्हाला समजेलच लवकर. A few moments later. आम्ही चाललो चिपरी सणाला. मी घेतलं आता बघा चटरपटर. आता वाजलेत 11:35. तर कमोदी गाईज पहिल्यांदा 11:30च्या नंतरची दुनिया बघते. आमच्यासोबत पहिल्यांदा बघते ना 11:30ची दुनिया. तर आता आम्ही असंच राऊंड फिरतोय आणि मग राऊंडवरून आम्ही जिच्याकडे नाईट आउट मारणार आहे तिच्याकडे जाणार आहे, पिऊकडे. आणि ती असते तिच्या घरी कोण नाही म्हणून तिला सगळी कामं करायला लागतात. मग आता आपण भेटूया तिच्या घरी. काहीतरी क्रेझी करूया गाईज. लेट्स डू इट. काय क्रेजी हो गया ये तो. हाय गाईज. काय करत होते तुम्ही एवढा वेळ? आम्ही भाई फुल तो वाला सीन केलाय गणपतीवाला गल्लीत धावताना. येस. काय बोललीस तू? काय लास्ट आला तो जाऊ दे. असं काय नव्हतं. चांगली ना चांगली आवा. अच्छा म्हणजे आवा कुठला मोमेंट आहे? जन्म बेवड्या सारखे चालताय. तर आता आम्ही पोचलो आहे वॉफल खायला आणि भाई खूप सारी लाईन दिसते. सगळे वॉफल साठी एक्साइटेड आहे का? हा तर बोला ना, किती नॉनसेन्स लोक आहेत. कुठल्या लेवलची सेल्फी आहे इथे? पोलीस बिलीस आले ना घेऊन जातील तुम्हाला. आता आम्ही वॉफल घेऊन निघालो आहे. आता वॉफल आमचे झालेले आहेत रेडी अँड नाव वी आर ऑफ टू आवर होम. मग दिलाय बिचाराचं खाल्लं. एक गाणं बोल. गाणं बोल. गाणं एक गाणं. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. त्याच्यामध्ये फ्री में काय दिलंय दाखव. क्रीम आहे थोडीशी. ती सांगते हिला तुला पाहिजे तर खा. गाईज वॉफल पार्टी. कॉम्प्लिमेंटरी 4 आईस्क्रीम दिलेत त्यांनी. थँक्यू गाईज. वॉफल विजिट टू द बाईट्स ऑफ बेल्जियम गाईज. चीयर्स. सगळ्यांचे फोन आता जप्त होत आहेत. फोन दे. कारण की ऑलमोस्ट सगळेच फोनवर आहेत. फोन दे. नेट बीट बंद करून फोन द्या आता. झालं. दिला. वा व्हेरी गुड. तुम्ही दिला का तुमचे फोन? इजा फोन घ्या. तुझा तू अजून हे नाही झाले कपडे वगैरे चेंज केले की तुझा फोन जप्त होणार आहे. सगळ्यांचे फोन जप्त केलेले आहेत. सो आता मी हौसी खायला स्टार्ट करतोय. गाईज आमच्याकडे 80 रुपये जमा झालेत. गरीब हाऊजीसाठी. हौसीसाठी. माझ्यासाठी काय राहिले मग सेकंड हाऊजी. नको करू मॅच. हे 10 रुपये जस्टिफाय. तिन्ही लाईनी पण आम्ही 10 रुपये ठेवलेत. फर्स्ट हाऊसी असणार 25 रुपयाची. कचरा काढ. सेकंड हाऊसी असणार 15 रुपयाची. 80 रुपयात ना. 80 रुपये. 80 शडाव्या. हा तर मग जर 25 10 प्लस 10 किती झाले? 40 झाले. 40 मधले 80 रुपये. मग किती लाईन्स असतात? किती लाईन असतात? 3 असतात. 3
नसतात. मी हेच सांगत होते. मॅच नको करायला जाऊ. नाही, मी इथं बघ- माझा हिशोब पर्सनल मध्ये जा. 5353. 10 रुपये में बंटवारा गाइस. 5-5 रुपये का. ठीक आहे. हे घे 5 रुपये कोणाकडे असतील ना ते घे. 53. हे घे. झाला पुढे. तिला द्या 5 रुपये लिहून घे. स्टार्ट केलंय आणि इथे वोटिंग चालू आहेत. माफिया चालू आहे आणि मॅडम झोपली आहे बाई फुल. सगळ्यात जास्त इल्जाम मी टाकते ही असेल. चला चला तर मी तुम्हाला विचारते तुला काय वाटतंय कोण आहे. मला पण वोट द्यायचा. हा तू देऊ शकते. माझं तुला काय वाटतंय. तुला तुला आणि आता तो ऋत्विक वाटत होता. लॉजिक वेगळे आहे. तुला तुम्ही लोक सगळे तुला मला सांगायचं नाही. ओके. तुला रिया दीदी. रिया दिदी. ओके भाई मला पण विचार. विचारलं ना मी तुला. सॉरी तुला सिद्धी. आता कमली लोंढी झाली. चलो अभी डिपेंड नाही करणार स्वतःला डिपेंड करायचं. आता आपण बघूया कोण आहे खरा माफिया. सगळ्यांचं झालंय. कोणाला अजून काय बोलायचंय. कोणाला चेंज करायचंय वोट. लो कॉन्फिडन्स मोशन. सगळ्यांचा कौमुदीवर वोट आहे. ओके गायस कौमुदीचं एवढं काय बोलतात भाषण जे होतं वेस्ट केलंय कारण की कौमुदीच माफिया आहे. बट मी सांगते मी पिऊला मारलेला ना तो डिसिजन अक्षसा होता. मला हे पहिलंच वाटलेलं तू तिला मारल्या मी बोलली हिच्यावर मला डाऊट आहे. मी बोललेली पण तेच जाऊ दे अक्षला तुला डाऊट आहे. तुला सांगायचं doubt आहे. मला हे माहित नव्हतं दुसरं नाही ते. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम माफिया करे. आटली वाटली फुटली. स्नीक आउट केलंय आता घराच्या बाहेर. 6 वाजलेत सकाळचे आणि आता मी मस्का खायला जातोय मस्तपैकी. सकाळचे 6 वाजलेत आणि सगळ्यांची जोश बघा कोणाला झोपच नाही आहे. आणि आता मी चाललोय 8 सेक्टर 8ला बन मस्का खायला. तर बघूया मला मध्ये थोडीशी येते बन मस्का बघूया आता चालू आहे की नाही. सो लेट्स गो. तिथे आम्ही जाणार होतो ते बंद दाखवत आहे. सो लेट्स सी आता कुठे सकाळी मिळते बन मस्का आम्हाला. वाटतं तुम्हाला भेटेल का आपल्याला बन मस्का. नाही भेटणार आता तर काय दुसरा खायला लागेल. बन मस्का भाई कुठेच ओपन नाही दिसत आहे. एक जागा आहे पंढरपुरी चाय करून. पंढरपुरी चायचा मेन्यू काय आहे. पंढरपुरी चायचा मेन्यू दाखवत तर आहे की वडापाव बन मस्का वगैरे. तर 6 वाजता ओपन होणार आहे. आता डॉट 6 वाजलेत. त्यांचं फर्स्ट कस्टमर आम्हीच असणार आहे वाटतं. लेट्स सी आता ते उघडं तरी आहे का नक्की. आज संडे आहे कारण बीचचा प्लॅन होता आमचा जाऊया ना या तुम्ही पण अक्षय या अक्षमुळे झालंय. अक्ष बोलतो जाऊया. जाऊ दे गाइस मेरे को लगता है जो होता है अच्छे के लिए होता है. कुछ तो रहेगा भाई की बीच पे मत जाओ. जाऊ दे आपण बन मस्त एन्जॉय करूया. चलो हे पण बंद आहे पंढरपुरी चाय. अनफॉर्च्युनेटली आम्हाला काहीच मिळालं नाहीये आणि खूप हे झालंय यार. खूप भूक लागलेली ऍक्च्युली रात्रीपासून. आता क्रॉस करतोय पण आता आम्ही प्लॅन केलाय की घरातच चहा वगैरे बनवायची बन मस्का अँड ऑल. सो आता मी घरी चाललोय परत. एवढं मेहनतीनंतर आम्ही कुठे कुठे चाललो. फायनली आम्हाला भेटलंय मेवाड रजवाडी चाय. भाई आणि यांच्याकडे बन मस्का आहे पण ते आता जस्ट ओपन केलं तर ते देखील सेटअप करून देतो. आता 5-10 मिनिटं लागतील. काही काय तुम्हाला 2 तास घ्यायचे 2 तास घ्या. आम्हाला आता पाहिजे आणि खूप जास्त एक्साइटेड आहे आम्ही. कसं वाटतंय. खूप आपली मेहनत खूप वाचली आहे. अंतर्यामी सबका स्वामी रिया
देवा आहे. अंतर्यामी सबका स्वामी. बट भुर्जी आपण बनवली असती ना तर अजून खूप पण टाइम पण लागला असता यार. भाई आम्ही अंडी शोधतो. आम्ही विचार केला की भुर्जी पाव तरी खाऊ. पण अंडी शोधतोय कुठेच अंडी भेटत नाही आम्हाला. अंतर्यामी सबका स्वामी सबसे बडा हरामी. मेरा सबसे फेवरेट बन मस्का इज गाइस. रेडी आहे त्यांची आतुरता आहे बाई. सगळे भुकेलेत सगळे भुकेलेत. एक बहुत कड़ी मेहनत की बात. बहुत कड़ी मेहनत की बात. आम्हाला बन मस्का हा फायनली मिळालाय. आणि इथे सगळं स्ट्रगल चालू आहे भाई. चिन्मय माहित नाही कुठे गेलाय. बिचारांनी कडी लावली दरवाजाला. त्याच्या मम्मी पप्पांना बाहेर यायचंय. आणि आता कसं वाटतंय गाईस तुम्हाला प्लीज मला सांगा. तुम्हाला कसं वाटतंय? थंड आहे ते. कसं वाटतंय? नाही सांगितलंय पण कसं वाटतंय? ओके गाईज सो विल एन्जॉय आवर बन मस्कायो. दॅट्स इट फॉर द ब्लॉग गाईज. तर आम्ही सकाळी जे बन मस्का खाल्ला त्यानंतर भाई झोपून डायरेक्ट मी 4 वाजता उठलेली आहे दुपारी संध्याकाळी ऑलमोस्ट. आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिनर प्लॅन केलेला ऍक्च्युली. तर डिनर वगैरेला जाऊन आलो. मी विचार केला की तिथे काही शूट वगैरे नाही केला कारण की जरा क्वालिटी टाइम स्पेंड करायचा होता आम्हाला सगळ्यांना. तर आता आम्ही परत आलो डिनरवरून. तर हा असणार आहे आजचा ब्लॉग. सो होप तुम्हाला आवडेल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब.